कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले। वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्वाचे भरणपोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते, परंतु अलीकडच्या काळात देशाचा तरुण हा वाचन संस्कृतीपासून दुरावत चालला असल्याचे आढळून येते। त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे। त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवण्यात येत आहे। 1 जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये वाचन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे। या उपक्रमामध्ये लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने देखील सहभाग नोंदवला असून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे, विद्यापीठाचे ग्रंथालय प्रमुख आणि इतर विभागांचे प्रमुख उपस्थित होते। वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये, समाजामध्ये, सर्वसाधारण नागरिकांमध्ये जागृती व्हावी आणि पुस्तक वाचण्याची गोडी लागावी, नव्हे पुस्तक वाचून त्यातून आत्मसात करून आपल्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल आणावा, असा त्यामागचा एक उद्देश आहे। डिजिटल इरामध्ये स्क्रीन टाईम जास्त वाढतोय, पुस्तक रिडिंगचा टाईम कमी होतो आणि याचा परिणाम आपल्या तब्येतीवर, आपल्या शरीरावर, मानसिकतेवर होतो। वाचन संस्कृती मुळात भारतीय संस्कृती आहे। वाचाल तर वाचाल असं आपल्याला म्हण आहे। या म्हणीच्या उक्तीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांनी, समाज बांधवांनी हे पुस्तकं वाचले पाहिजे, वाचून त्याचं रसग्रहण केलं पाहिजे, त्यावरती आपले मत मांडता आले पाहिजे आणि ते आपल्यापर्यंत, आपल्या कृतीत आणि समाजापर्यंत ते उतरले पाहिजे, असं आव्हान केलं आणि या आम्हाला प्रतिसाद मिळाला। आम्ही आमच्या विद्यापीठातर्फे लायब्ररीमध्ये आज हा कार्यक्रम हाती घेतला आणि असंच आव्हान आहे। तसंच आज या पहिल्या दिवशी नवीन वर्षाच्या आम्ही हा संकल्प हाती घेतला आणि याला समर्पक नाव सुद्धा आम्ही वाचन संकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा देऊन या वाचन संकल्प महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये आम्ही स्वस्फूर्तीने सहभागी झालो आहोत। विद्यार्थी उत्स्फूर्त आहेत। कथाकथन, वाचन, रसग्रहण आणि त्यानंतर त्यांना पारितोषिक देऊन त्यांचा इथून सन्मान केला जाईल। ही गोष्ट फक्त सन्मानापुरतीच न ठेवता चिरंकाल त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना ही गोडी लागावी आणि त्या गोडीतून त्यांचं आत्मीय ज्ञान आणि आत्मबल वाढावं, हा त्यामागचा एक प्रमुख उद्देश आहे।